तोडफोड झाले, नुकसान झालं, हे जन आक्रोश आहे. हे काय कोणी ठरवून केलेलं नाही. हे त्या मुलीवर झालेला अन्याय, आणि तो अन्याय एकट्या मुलीवर झाले नाही, की असंख्य आजूबाजूच्या गावावर प्रत्येक घरामध्ये असा प्रसंग घडलेले, आणि त्या प्रसंग घडलेल्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली, आणि त्या धाव घेतल्याच्या जमावाने केलेलं आहे. ती तोडफोड आहे, हे नुकसान जमावाने केलेलं आहे, कुणी एकाने नाही. आज सर्व डॉक्टर जमवून कलेक्टरला निवेदन त्याने दिलं काल, की गुन्हे दाखल करा म्हणून. तर मी तर असं म्हणेन, गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्या संपूर्ण गावावर करा. जे जी लोकांना तालुक्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही सर्व तयार आहोत. जो लढा लढायचा आहे ते लढ्यासाठी आम्ही तयार आहोत. पण झालेले कृत्य त्याबद्दल कुठेतरी तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे होती डॉक्टरांनी. तो त्या कुटुंबावर झालेला प्रसंग आहे, त्या कुटुंबावर झालेला अन्याय आहे. त्या अन्यायाला व्हायच्या कुठेतरी फोडली पाहिजे होती. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त एका पण डॉक्टरांनी केली नाही. उलट सगळ्या डॉक्टरांनी समर्थन दिलं. वेगवेगळे कमेंट देतात, तसं तर जशी कमेंट वेगवेगळे देतात की खंडणीसाठी झालं, हे पूर्व नियोजित होतं. त्या कुटुंबाच्या आईला वडिलांना दम आहे, यांना काय स्वप्न पडलंय? हे ते घरी गेले. मग अशा प्रकारचे बोलणं म्हणजे ठरवून तुम्ही करताय, आम्ही नाही करत आहे. तुमचं ठरलंय की या बाबा हे गुन्हेगार या मुलीला मारायचं, या सर्व आलेल्या जना समुदायाला गुन्हेगार मारायचं, आणि या डॉक्टरांना कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम आज जिल्ह्यातले सर्व डॉक्टर करतायत. बरोबरच देवानंतर आम्ही डॉक्टरांना मानतो की असं सर्व डॉक्टर एकत्र येऊन तुम्ही हे कृत्य करणं किंवा ह्या केसेस टाकण्यासाठी कलेक्टर निवेदन देणं हे काही योग्य नाही आहे. अनेक डॉक्टरांनी आम्हाला फोन केले की ते डॉक्टर कायम चुकतायत, त्यांच्याकडे चुका घडतायत. अनेक लोकांनी फोन केले की तुम्ही केलात ते बरोबर केलात या गाववाल्यांनी किंवा या पंचायत दशकोशीने. माझी पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही आता हे आमच्या इकडे घेतलात, असं कणकवली तालुक्यात अनेक जण तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला तयार आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया घ्या, की मग तुम्हाला समजेल की आज कोणाकोणाच्या घरात या डॉक्टरांमुळे अन्याय झाले आहेत, कोणाकोणाचे दुःखात लोक नाही डॉक्टरांनी, हे तुम्ही समजून घेणे. हे सर्व महाराष्ट्रासमोर तुम्ही आणा. या डॉक्टरांमुळे किती जण दुखवले आहेत, किती जणांनी आपल्या बहिणी गमावलेत, भाव गमावलेत, आई वडील गमावले आहेत की यांच्या चुकीच्या उपचारामुळे. किती जणांना असे फक्त पैसे लिहून दिलेले आहेत, 1,50,000, म्हणजे कुठल्याही प्रकारचं बिल नाही. असे सर्व प्रकार आपण सर्वांनी उघडीस आणावे, अशी मी या तुमच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो.